कोण भेटायला आलाय तुला बघ. ओळखतोस ना मला? हा सुजित सरपोतदार, तुझा बाबा आहे. तू या सरपोतदार कुटुंबाचा एकुलता एक वारस माझा आहेस तो. तुला माहिती, आज सकाळीच मी तुला भेटायला येणार होतो, पण तुझा तो दुष्ट मणी काका त्याने येऊ नाही दिलं मला तुझ्याकडे. तुझा तो मणी काका आहे ना, वाईट माणूस आहे. पण तुम्ही घाबरायचं नाही हं? काळजी बिलकुल नाही करायची. तुझा बाबा सगळ्यांना बघून घेईल, मी बघतोच. आपल्या दोघांना भेटण्यापासून मला कोण थांबवता येते? तुम्ही मस्त निवांत राहा इथे. बाबाचं खूप प्रेम आहे ना बाळावर? मॅम 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 बरं झालं तुम्ही आलात. माझं ना तुमच्याकडेच काम होतं, चला ना जरा माझ्या बरोबर. तुझं काम माझ्याकडे? हो. मी स्वानंदीला बघून आले. मॅम मॅम आधी माझ्या बरोबर चला ना प्लीज, माझं काम आहे, इम्पॉर्टंट काम आहे माझं, चला ना प्लीज. मी स्वानंदीला बघून आले. मॅम सुजित चल बाहेर, लाज नाही वाटत? हे माझ्यावर हात उचललास तू? तुला माहित नाही मी कोण आहे? सुजित सुजित काय करतोय? आपण आपल्या रूम मध्ये जाऊन बोलूया. चल 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 सुजित. तुझी हिम्मत कशी झाली मला हात लावायची? शांत हो तू प्लीज, तुला सांगितलं ना आपल्या रूम. हो य आता शांत हो. चल. मॅडम काय झालं? सुजित सर आणि संचिता मॅडम इथे? सुजित तू आता का मध्ये पडलीस तू संचिता? तू मध्ये पडली नसतीस ना संचिता, तर त्या म्हातारीला चांगली अद्दल घडवली असते मी. तिची हिम्मत झाली आज या सुजित सरपोतदारावर हात उचलायची. ती गेली. मूर्ख आहेस तू? काय बोलतोयस? ती वॉर्डन माझ्याही डोक्यात जाते, तिला धडा शिकवायचाच आहे. पण ही ती वेळ नाहीये सुजित. त्या वॉर्डनच्या अंगावर हात टाकला असतास तर केवढ्याला पडलं असतं? तुझं नाव खराब झालं असतं. त्या वॉर्डनने विक्टिम कार्ड प्ले केलं असतं, डॅडना सांगितलं असतं, आणि स्वानंदीच्या रूम मध्ये जाण्यावर कायमची बंदी आली असती. सुजित कसं लक्षात येत नाहीये तुझ्या? तू जरा डोक्याने विचार कर प्लीज. सुजित सध्या तुझ्या दोन प्रायोरिटीज आहेत. पहिली प्रायोरिटी त्या बाळाला जवळ आणणं, आणि दुसरी प्रायोरिटी त्या गुंडांना द्यायला पैसे अरेंज करणं. येतंय लक्षात तुझ्या? संचिता चिल, आलो मी फ्रेश होऊन. सुजित सुजित ही मूर्ख आहे का? सुजित सर आणि संचिता मॅडम ते का आले होते? तू कशाला उठलीस? तू झोप. नाही मॅडम काय झालंय? तुम्ही का चिडल्या होत्या? म्हणजे असं
असं कोणाच्या बेडरूम मध्ये कोणी येऊन बसतं का? मला नाही आवडलं, मला नाही पटलं, म्हणून मी रागावले त्याच्यावर. आणि मला असं वाटलं की तो दारू वगैरे पिऊन आला असेल तर ते मग तुझ्या बाळासाठी चांगलं नाही ना, म्हणून मी रागावले. तू झोप चल. मॅडम, तुम्ही खोटं बोलताय माझ्याशी. मी काय तुम्हाला आज ओळखते का? जेव्हा जेव्हा तुम्ही खोटं बोलता तेव्हा तेव्हा नजर चोरता तुम्ही. आताही तुम्ही तेच करताय. काय लपवताय माझ्यापासनं? अगं कुठे काय लपवते आणि मी कशासाठी खोटं बोलणार? ठीक आहे, नका सांगू. मग इथून पुढे मी तुमचंही ऐकणार नाही. मी आराम करणार नाही, वेळेत औषधे घेणार नाही, काहीच करणार नाही. नका सांगू तुम्ही. हा वेडेपणा आहे स्वानंदी. न जेवून कसं चालेल सांग? बाळाला तर जेवायला पाहिजेच ना, आणि औषध तर घ्यायलाच हवं. उगाच हट्टीपणा करतेस तू. ठीक आहे. सुजित इथे तुझ्या खोलीत आला होता आणि तो तू झोपलेली असताना तुझ्या जवळ बसून तुझ्या बाळाशी बोलत होता, म्हणून ओरडले मी त्याला. म्हणून तुम्ही सुजित सरांना ओरडलात? अरे असं कोणी कोणाच्या बेडरूम मध्ये येतं का? मॅडम, अहो पण मी म्हणाले ना, सुजित सर आता कधीच बाबा होऊ शकणार नाही, म्हणून त्यांना बाळाविषयी आपुलकी वाटत असेल. काय बोललीस तू? स्वानंदी झोपलेल्या असताना तो इथे शेजारी बसला आणि बाळाशी बोलत होता. नाही, मग त्याला या गोष्टीचा जाब विचारायला हवा, नाहीतर तो अजून खालची पातळी गाठेल. मणी सर, अहो तू इथेच राहा, मी आले. मणी. मॅडम, मणी सर आता रागाच्या भरात काही चुकीचं वागायला नको. हाय गा, हाय गा. सुजित, इतका शांत कसा बसू शकतोस रे तू? काय झालं संचिता? काय झालं? अरे मणीच्या रूम मध्ये जाऊन घोळ घालून आलायस इथे. तो आला तर केवढ्याला पडेल? संचिता चिल, काय नाही होणार. कोणी काहीच बोलू शकणार नाही, कारण माझ्याकडे कुकमाचा एक. सुजित, सुजित, तुला एकदा सांगितलेलं कळत नाही? माझ्या रूम मध्ये यायचं नाही बोललो होतो ना तुला? सुधारणार नाहीस तू? मणी, तुला भेटायला आलो होतो मी. उगाच नव्हतो आलो तुझ्या खोलीत. इतका चिडायला काय झालंय? खोटं बोलतोय हा. किती खोटारडा आहेस तू. मी पाहिलंय तुला, स्वानंदीच्या समोर बसला होतास तू. कशाला आला होतास? तू मणीला भेटायला आला नव्हतास. खोटारडा कोणाला बोलतेस ग? सुजितचं नाव घ्यायची लायकी तरी आहे तुझी, आणि त्याच्याशी बोलताना आवाज कमी. मला सुद्धा हौस नाहीये तुमच्या खोटारड्या मुलाशी बोलण्याची. विचारा त्याला, कशाला आला तो स्वानंदीच्या रूम मध्ये? स्वानंदीच्या समोर बसून तिच्या पोटावर हात फिरून तिच्या बाळाशी गप्पा मारत होता. आणि ह्याच्या कृतीमुळे माझी मुलगी घाबरली. खोटं तो नाही बोलत आहे, खोटं तुम्ही बोलताय. सुजितला बदनाम करताय तुम्ही. तुमच्या तिघांचा प्लॅनच असणार आमच्या घरात भांडणं लावायची.
आग लावायची आणि मग पोळी भाजायची त्याच्यावर, बस एवढंच येतं तुम्हाला फक्त. आणि हक्क बिक्क असं वागलीस ना तर हक्क बिक्काच्या गोष्टी विसर. शालिनी, इथे आता विषय काय चाललाय आणि तुम्ही हक्काचं काय बोलताय? शालिनी मॅडम, अहो काय बोलताय तुम्ही? मणी सर आणि वॉर्डन मॅडम यांना त्यांचा हक्क मिळायलाच पाहिजे. स्वानंदी, तू मध्ये पडू नकोस प्लीज. मॅडम प्लीज. अहो तुमच्या हक्काची गोष्ट सुरू आहे आणि मी काहीच नाही बोलायचं. सुजित, ओ बघताय ना तुम्ही, ही स्वानंदी जिची माझ्याकडे मान वर करून बघायची हिंमत नव्हती, ती नीलमने फूस लावल्यापासून माझ्याशी उलटून बोलतीये. नीलम, माझं घर मोडायला चाललेली आहे. म्हातारपणाची फुकट सोय होते ना, एवढंच बघायचं. तुला हक्क हवाय? नाही दे तुला हक्क. जा, काय करतेस ते कर. हक्क बिक्क विसर सगळं. मॉम, बस झालं. हे बघा, काहीतरी गैरसमज झालाय त्यांचा. एक मिनिट. डॅड, मी स्वतःहून मणीच्या खोलीत गेलो नव्हतो. मला मणीनं बोलवलं होतं त्याच्या खोलीत. हे ऍग्रीमेंटवर डिस्कस करण्यासाठी. पुन्हा मणी, ह्या ऍग्रीमेंटवर डिस्कस करण्यासाठी तूच बोलवलं होतंस ना मला? प्लीज तुझ्या आईला सांग, त्यांचा काहीतरी गैरसमज होतोय. हो, मीच बोलवलं होतं त्याला. थँक्यू. आणि मॉम, का ह्या अशा शब्दात तू वॉर्डन मॅडमशी बोलते मला कळत नाही. सुजित, तुझ्या ह्या अशा बोलण्यानं त्यांना किती वाईट वाटण्याचा कधी विचार केलायस? वॉर्डन मॅम, मणी, मी तुम्हाला स्पष्ट विचारतोय, तुम्हाला आमच्या प्रॉपर्टीमध्ये हक्क हवाय का? तसं असेल तर स्पष्ट सांगा प्लीज. प्लीज असे गप्प नका राहू. काहीतरी बोला, म्हणजे मॉमचा गैरसमज दूर होईल. नाही, इथे हक्काचा वगैरे काही विषय नाहीये. माझा गैरसमज झाला होता. आय एम सॉरी. मणी सर, हल्ली जेव्हा जेव्हा त्यांचा हक्काचा विषय येतो तेव्हा तेव्हा मणी सर गप्प बसतात. असं का करत असतील ते? ह्या ऍग्रीमेंटवर डिस्कस करण्यासाठी तूच बोलवलं होतंस ना मला? प्लीज तुझ्या आईला सांग, त्यांचा काहीतरी गैरसमज होतोय. मणी सर,
तुम्ही तिकडनं असे निघून का आलात? सुजित सरांना उत्तर का नाही दिलं तुम्ही? का तुम्ही तुमचा हक्क नाही मागितला? आणि सुजित सर कुठल्या अग्रीमेंट बद्दल बोलत होते? मणी सर, तुम्ही काहीतरी लपवताय का माझ्यापासनं? मणी सर, गेले अनेक दिवस झाले मी बघतीये, जेव्हा जेव्हा अग्रीमेंटचा विषय निघतो तेव्हा तेव्हा तुम्ही अस्वस्थ होता. मणी सर, काय झालंय नक्की? तुम्ही काय लपवताय माझ्यापासनं? एक मिनिट स्वानंदी, बघा मी काही लपवत नाहीये. म्हणजे न सांगणं आणि लपवणं यात फरक असतो. सुजित ज्या अग्रीमेंट बद्दल बोलत होता ना, ते फॅक्टरी बद्दलच्या अग्रीमेंट बद्दल होता. आणि मीच सांगितलं होतं त्याला आपण भेटूयात, पण तो असा माझ्या माघारी आपल्या रूम मध्ये येईल, असा वागेल, म्हणजे तुम्हाला हात वगैरे लावण्याचा प्रयत्न करेल असं मला वाटलं नव्हतं, म्हणून मला राग आला. बस, बाकी मी काही लपवलेलं नाहीये. काही लपवलेलं नाहीये मणी सर. विषय आत्ताचा नाहीये. सकाळी जेव्हा सुजित सर आपल्या खोलीत आले होते, जेव्हा बाळाचे रिपोर्ट्स बघत होते, तेव्हाही तुम्ही अस्वस्थ झाला होता. मणी सर, मी गेल्या अनेक दिवसांपासून बघतीये. असं काय आहे जे तुम्ही माझ्यापासून लपवताय? मी नाही लपवते स्वानंदी, सांगितलं मी तुम्हाला. नाही लपवतात ना तुम्ही माझ्यापासून काही? मग आपल्या बाळाची शपथ घ्या. आपल्या बाळाची शपथ घेऊन सांगा की तुम्ही जे काय बोलताय ते खरं बोलताय. स्वानंदी, मणी सर, घ्या. काय प्रकार आहे हा? काय प्रकार आहे म्हणजे? अहो, तुम्ही खरं बोलताय ना, मग घ्या आपल्या बाळाची शपथ. घ्या. बस. काय चाललंय तुमचं दोघांचं? अरे, आई बाबा होणं म्हणजे काय पोर खेळ वाटलं तुम्हाला? जे बाळ अजून जन्माला आलेलेच नाहीये त्याच्या शपथा घेतायत आणि घ्यायला सांगता एकमेकांना. त्या निष्पाप जीवाला का तुमच्या वादामध्ये ओढताय? त्याचा काय दोष आहे? स्वानंदी, आई आहेस तू बाळाची, आणि तू बाळाची शपथ घ्यायला लावतेस. काय चाललंय स्वानंदी? गेली कित्येक दिवसापासून तुझं सारखं आपलं एकच आहे, तुम्ही काहीतरी लपवताय, काहीतरी लपवताय. तुला का असं वाटतं की आम्ही तुझ्यापासून काहीतरी लपवतोय? हे एक गोष्ट लक्षात ठेव, आम्ही जे काही करतोय ते तुझ्या भल्यासाठी करतोय. विश्वास आहे आमच्यावर? पटतंय तुला हे? मॅडम, बस आता पण बिन काही नाही. माझ्यापासून सतत काहीतरी लपवताय, मला काही सांगत नाही, या विषयावर आता आपल्यामध्ये चर्चा नाही होणार. मॅडम, अहो पण ते सुजित सर. बस, म्हणजे माझंही ऐकणार नाहीस तू. आता पण नाही बिन नाही, हे सगळं डोक्यातनं काढून टाक आणि जाऊन आराम कर. मला इतकं हेल्पलेस वाटतंय नाही आता. चांगला नवरा म्हणण्याचा प्रयत्न करतोय पण होऊ शकत नाही. सुजित माझ्या रूम मध्ये येतो, तो माझ्या बाळावर, माझ्या बायकोवर हक्क सांगतोय, बायकोला स्पर्श करण्याची भाषा करतोय, आणि मी काहीच करू शकत नाही. का तर त्या प्लेटलेट्स वाल्या कॉन्ट्रॅक्ट मध्ये अडकलोय. जर मी नवरा म्हणून स्वानंदीचं रक्षण करू शकत नाही तर उद्या चालून चांगला बाप तरी कसा होणार आहे? काय बोलतोयस म्हणे? हा, तू शांत हो. हे जे काय झालं त्यात तुझा दोष नाहीये, परिस्थिती तशी होती. तुला सगळ्यात आधी स्वानंदीच्या मनात जो काय हा संशय आहे ना, ही भावना आहे ना, हे काढायला हवं. त्याचा विचार कर, सगळं ठीक होईल. कसं नीट होणार? पण एक काम कर,
तू उद्या स्वानंदीला घेऊन कुठेतरी बाहेर फिरायला जा, म्हणजे दोघांना एकत्र वेळ घालवता येईल शांतपणाने, आणि तिच्या मनात जो काही संशय आहे ना तो दूर कर. आपण आई जाणार कुठे? अरे कुठेही जा, जिथे तुम्हाला आनंद मिळेल, एकांत असेल, एकमेकांबरोबर वेळ घालवू शकाल, एकमेकांच्या सहवासात राहू शकाल. आणि हे सगळं आताच शक्य आहे तुम्हाला, नंतर जमणार नाही. अरे बाळ झाल्यानंतर कसं जमणार? आता जा, नंतर अजूनही तू तोच विचार करत बसली असेल की दोघं एकत्र काहीतरी बोलतायत, काहीतरी माझ्यापासून लपवतायत. नाही नाही, जातो लगेच. मणी सर, मणी सर, इतक्या सकाळी मणी सर कुठे गेले? थांबा, काय विचारू नका. डोळे बंद करा. डोळे बंद कशाला? डोळे बंद करा बोललो ना. आहो करा तर. आता उघडा. गजरा खास तुमच्यासाठी आणलाय. आणि सराव खूप फ्रेश आहे, पण हा गजरा, आणि तुम्ही पण छान तयारी केली आहे, नवीन शर्ट घातलाय. काय कुठे निघालात? काही काम वगैरे आहे का? नाही नाही, माझं काही काम नाहीये. आपण दोघंही सोबत जातोय. सोबत जातोय? आज सुट्टी टाकलीये मी. आजचा संपूर्ण दिवस तुम्ही आणि मी सोबत घालवणार आहोत. म्हणजे आपण फिरायला जातोय? अर्थात. अहो पण तुमचं आवरून झालंय, मी काहीच आवरलं नाहीये. आणि इतकं टेन्शन नका घेऊ. तो ड्रॉवर उघडा. मधल्या ड्रॉवर मध्ये सरप्राईज आहे तुम्हाला. परत एकदा सरप्राईज? बघा तर. साडी आवडली? खूप छान आहे. मग आता पटकन साडी नेसा आणि रेडी होऊन या. आणि सराव पण कशाला खर्च केला? मी वाट बघतो. बर, आलेच आवरून. लवकर.